सादर केलेला अतिशय सुंदर बुवा. त्याच्यातनं जे काय बोललेले म्हणजे लोके बुवा बराच बोलले आणि त्याची परतफेड करूनच मी गजर थांबवणार. कारण मी तरी उसना कशात ठेवू, माका कोणाचा उसना घेऊची. त्यामुळे जा बोलले तर मी सगळा परतफेड करूनच जाणार. मग माका कोण 500 रुपये देऊन दे नाही तर नको देऊ दे. माका काय 500 रुपयाचा ना ते का बरेच झाले, पण ते का अजून मिठबाव गावाबद्दलची माहिती नाही, कारण त्याचा जन्म लिंगडाळीत झालो. त्याच्यामुळे बुवा 500 रुपये तुका 2-3 हजार रुपये झाले असतील. असो एकच माणूस कोणतरी उठात मी 4,000 रुपये पटकन माका देत मी तुझी वाट लागत जाय का. एक मिठबाव गाव म्हणतात बुवा, 33 वाडींचो गाव आहे. तू फक्त तुझे 6 वाडी सांगितलंस, पण 32-33 वाडींचो गाव आहे. 33 वाडींपैकी प्रत्येकान जरी ठरवलं आणि 500 रुपये तरी 3,500 रुपये पटकन होतील बुवा. काय असतं सांगणारे आता अरे गजरच म्हणणार आहे. तुझ्यासारख्या नुसतं असा मिठभाव गाव माझा आहे, ही शाळा येते, शाळा झालेली आहे, पण तुका वाडी माहिती नसतील किती असतील. मी सांगते तुकाना 6 वाडी तेवढे तुका लोकांचे तेवढे माहिती असतील, पण बुवा हे सगळे जे वाडी आहेत ते मी सांगणार आहे तुका. आता मुद्दा तू सांगितलंस म्हणून, कारण तुमचा भांडा उघडा करून माका देऊचा की तुका माहिती नाही तो वाडी ते सांगणार आहे बुवा 100%. मी गजरच म्हणणार आहे. हां, मी अजिबात चिडणार नाही आणि चिडणार हो बुवाच नाही. मी फक्त त्या गुलाबराजा त्याच्यातली एक ओळ तू घेतलंस ना लोके बुवा, पांचाळ बुवांची, तरी आता तुझं नाव आता सोड रे. तुझं अगोदरच माराच्या आधी मी स्मारक बांधीन बुवा. पांचाळ बुवांची एक ओळ जरी पहिली घेतलंस बुवा, तुम्ही भांडू नका. ती एक ओळ तू घेतलं, तू भांडतस की नाही तो अख्ख्या जगात माहिती आहे. युट्यूबवरनं बघतो आणि इकडे तर सांगता 2च बुवा इथे जन्मले कोकणात, एक वर्ते गावात. त्या वर्ते गावातल्या बुवांना एका तांदळातलं दगड जसं बाजूक करतात ना, तसं लोके बुवा कसं दगड असो बाहेर काढला तरी तो सांगता गो 2च बुवा इथे जन्मले आणि तुका असो फेकून दिला नसो उचलला आणि आता तो ज्यांच्याकडे करी नव्हतो ना त्यांच्याकडे बारी करता रे बाबा. तू रवलं एकटोस, तुका पुजारी बुवा शिवाय आता पर्याय नाही, लक्षात ठेव. हा तो माका धरून राहायचा, कारण आपल्या मस्त बारी होता. आता ही चालली होती इतकी जबरदस्त झाली आहे बारी बुवा. नाथपुळा गणपतीपुळानी असं हो का, मी समजा काय बोललं नसते तर 1 साईड झालं असतं रे. तुझ्या बरोबरीत चालले मी. आता जी तू गाणी म्हटलंस ना त्याला प्रत्युत्तर मी सुद्धा काय देता येता बघ. आता जयराम बुवा काय म्हणायचे तर सगळं मी पण सांगणार आहे. बाकी बरं आहे ना, पान बिन खाल्लं की नाही. बाहेर गेले तेव्हा हे विचारलंस हो खय गेलो तो बघा. मी बाकी कशात गेले नाही बुवा, लहान पोरांचा हगीज माका होता आणि तर चेक करून दिले. आता जा अरे तुम्ही बोललात बुवा तुका 20 हगीज लावूचे लागते असं बोंबाटलं असतं, पण माझा नशीब बुवा की या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी एकच बुवा असो असाल की लहान पोरांचा हगीज माका होता आणि त्यात चेक करून दिलं. आता जा ओके. बाकी बरा ना. मग असं बोललास मी त्या, अरे तू जर बोललं नसतंस तर मी गाण्याला बोलले, तूच बोललास. वहिनीने फोन केला मग तेव्हा सांगितलं की तब्येत बरी नाही. तुम्ही म्हटलं इथपर्यंत थांबलंच बरं, पुढचं बाकी मी का असं म्हणजे माका वाईट ठरवून बघतस या सगळ्या महिला वर्गांच्या समोर. इकडे बघ, बाकी काय नाही ना. हा बरोबर ना, अगदी हस तसंच राहू, कारण तुझं स्मारक बांधे माझं दगड ठेवला नाही तरी चालेल. हो, माझं एक गुळगुळीत दगड आणून ठेवणार आणि त्याच्यात म्हणतं कुत्रे, म्हणजे स्मारक बांधतात ती कुत्र्याने करूसाठी बांधतात या माका आज समजलं. म्हणजे लोके बुवा तुझं नाव कळ आणि स्मारकाची उपमा काय बोलतोस तू ता तरी विचार कर ना.
तुझा म्हणता पॉइंट आहे ना होईल स्मारक म्हणता तुझं बांधतील कुत्रे करून जातील असं बोललो ना. अरे बुवा कुत्र्याने करूसाठी स्मारक बांधतात का? चालत माझ्यात करून जाऊन दे. अरे कुत्रो म्हणजे साधी गोष्ट नाही. आता तुका 1000 रुपये मिळाले ना स्वामी समर्थांच्या ह्याच्यावर, त्यांचंच माणूस आहे कुत्रो. त्यांनी केला नाही तर माझा मी धन्य नशीब समजा. तू पैसे घे माझा नशीब असा. ओके पण जास्ती ओळण जाऊन तुका खैताच औषध भारी पडला. चंद्र उगवला प्रकाश पडला काय बसू पान मारले ना काळजाकच जाऊन बसलोय तुझ्या. आणि सगळा सेफ तू करतच ताच झाला. वेळ काढील गाणी म्हणील हलवीत बसल वळंबा. किती गाणी स्पष्ट केलं सगळ्यांच्या समोर. बाकी बरा पैशाचं उगीच पेटी भरलं गावातलं आहे म्हणून सांगू ते ढापून ठेव म्हणजे माझी नजर लागत असं म्हणतो. तू स्कॉर्पिओ घे ना माझ्या आधीपासून भजन करताय तुम्ही आणि अजून तू सुमोवर हो. तुका डंपरच घेऊच झाला कधी तकडे खनिक तरी लावशी नाही ते एवढ्या लेवल का ट्रॅक्टरवर जाऊ नको रे. तू प्रगती होऊन दे. तू माझ्या आधी वर जा म्हणजे प्रगती कर. पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीने वाज लागत. सोन्याचं बाशिंग लगीने वाज लागत. पश्चाताप होण्यासारखं नाही जबरदस्त त्याची उडवली. मिडबाव गावात टाकला अंडा. मिडबाव गावात टाकला अंडा. तांबड्यानी टकलूची जोडी लई भारी गमती. टॉवरानी टकलूची जोडी लई भारी गमती. लावू शकते पण शेवटी लिमिट आहे बुवा. म्हणून मी त्या लिमिटमध्येच मी गाणी म्हणणार आहे. तुका सांगायचं म्हणजे या टाकल्यावर तू अजिबात जाऊ नको. अरे नाडण गावाचा अख्ख्या भात खय जोडीत असते विचार कर. याकच खाळा रे
ए लोके बुवा खोटा नाही बाजूसून झालं म्हणतोस ना. पोरा ऐकत नाहीशी झाली की अंगणवाडीतले बाई फोन करणार. ताबडतोब या पोरा ऐकत नाही जाऊन नुसतो बसतय रे. सगळ्या पोरांका सोडून देतात. कोण खो खो खेळता, कोण कबड्डी खेळता, मजा मजा करतात रे ग्राउंडवर. आणि बाजूक झालर ठेवलेली आहे ती. आता पोरा खेळत असतात उन्हात रे. उन्हात काय बाई उभे राहणार त्याच्यासाठी सावळी ठेवली आहे. खुर्ची घेऊन बसलेली असतात रे या सावळी. बाजू सुट झालं मधी डॉलर. होय बुवा योगेश गोपटे यांनी मंगळाष्टक मनाक सांगितलं. म्हणजे योगेश गोपटे यांच्यासाठी माका मंगळाष्टक माका मनाक सांगितलेली आहे आणि ती मी 100% मानणार आहे. पण राहुल जेठे यांनी मंगळाष्टक मनाकला तुका काय 500 रुपये दिला आणि म्हणा म्हणून. अरे त्यांना पश्चाताप झालो असत रे. असं बोललोस तू. अरे त्यांची मग अरे होऊन दे ना. त्यांची लग्नाची अडकलेली ते होऊन जाऊन दे. आता योगेश गोपटे तू कुठचा गाणं म्हटलं. दोन जीवांचे व्हावे मिलन मंगल या शुभ दिनी. पण योगेश गोपटे त्यांच्यासाठी सांगते. मुलीकडे हळदी असतील तेव्हा गाणं वेगळा असत. उद्या जाईन मी माझ्या गावात. ते का मी सुद्धा लग्नाची PhD केली ती दाखवून देऊची आम्हाला. 5 पर्यंत जाते. उद्या जाईन मी माझ्या गावात माझ्या अंगाला हळद. उद्या जाईन मी माझ्या गावात पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद 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 बुवा. आणि ज्यावेळी योगेशकडे हळदी असतील तेव्हा परिस्थिती वेगळी असतात ना बुवा. कोकणात आमच्या ओये जास्त चालतं. निर्मळ गंगेचा पाणी निर्मळ गंगेचा पाणी आना गो डोक्या फिरला. तिच्या तोंडात दात नाही होते. अगो पोरानू ड्रमानी नाही कळशानी म्हणा. तेव्हा ती पोरगी सांगतात आजी तुमच्या वेळी तो काळ होता की तुम्ही कळशानी पाणी भरीत होता. सांगता बोललो आता एवढं सगळं फास्ट झालं सगळं. 25 लिटर तो कॅन ड्रम नेलो बोरिंगका लावलो की आणून टाकीत होतलो म्हणून आम्ही ड्रमानी केला असं सांगितल्यावर त्या म्हातारीचा डोक्या फिरला. पोरग्याच्या हातातलो माईक काढून घेतला आणि आजी चालू केला नोवी म्हणून. याय याय गे युगती याय याय गे युगती याय याय गे युगती याय याय गे युगती याय याय गे 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 मोबाईल मुळे बिघडली. तिने मगाशी सांगितलं ना चॅटिंग करतो. चॅटिंग वाली होती ते का सगळं माहिती आहे कोण चॅटिंग करता काय करता. पोचलेलो बुवा तो. हो
त्या मुलींसाठी बुवा सांगण्याची गरज नाही. आता सध्या कलियुग म्हटल्यानंतर आणि ह्या बुवानी सांगितलं तर खूप महत्त्वाचा, आई वडिलांवर प्रेम करा, त्यांना कधी दुःखी ठेवू नको. कारण आम्ही दोन्ही बुवा आता तुमच्या समोर येऊन भजन करण्यासाठी जे आलोय मिठभाव गावात, ते का कारणीभूत आमची आई. त्या माऊलीन समजा जन्म दिला नसतो तर यो टकलो आणि लांबडो येऊ नाही भजनच करू शकलो नसतो. त्या माऊलीचे उपकार, त्या आईला कधी विसरू नका. आणि बाप तो बाप असतो, बाप कधीच रडत नाही. कारण बाप एकाच वेळी रडतो, ज्यावेळी आपली मुलगी सासरी जायला निघते त्यावेळी कोणतरी येऊन मंडपात सांगतो, अरे तुझ्या मुलीने नशीब काढले रे, मुलगा चांगला आहे, असं चांगले येऊन कोणतरी बापाच्या कानात सांगतो. तेव्हा त्याच मंडपात एका काळोखात कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडतो तो खरा बाप असतो. त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा, त्यांना कधी दुःखी ठेवू नका. बाकी सगळं तुझं ठीक आहे. आता पोरग्या बिघडलेला होता, त्याने आजीच्या हातातलं माईक काढून घेतलं आणि पोरग्या आजीक विचारतात, तुका कसं कळलो रे बाये, 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 तुका कसं कळलो रे बाये. आजी पोरग्यांका सांगतात, हळद लावताना नाही नाही म्हणून लय चावट बोलतो तू आणि बिल सगळं माझ्यावर घालतो. अरे शेजारनी म्हणजे मी कलियुगात परिस्थिती सांगितली. एखादी महिला मार्केटमध्ये जात असली तर आपल्या मुलांका शेजारणीकडे ठेवून जात, पण नवरा तर तू उलटा केलं, माका कशा ठेवून जाऊची गरज आहे, तू मध्ये मध्ये फोन करीत असते. मी खोय काय तू कसा मागता मला, मी शेजारणीकडे कशाला जाऊ. आणि आम्ही कसे लहान पोरग्यांसारखे या सगळं तू सांगितलं, तू काय माणसात. अरे गाणं नाही, गाणं सगळी गाणी म्हणणारे, नो टेन्शन घेऊ नको. तर महिला वर्ग बुवा खाऊ गोष्ट नाही, मी पहिल्यांदाच सांगितलंय 50% आरक्षण, त्याच्यावर सुद्धा तू उलटा बोललस. अरे मंदिरात जागा हात ती हाच ना, मग तू मला विचारतोस तुझे घंटा ह्या होता हा का, तुका सांगितलं रे. एवढं टेन्शन त्या महिला वर्गांसाठी असताना संसाराची काळजी इतकी. अरे रात्री झोपताना लाईटची सगळी बटन बंद काय बघूनच सगळ्यांच्या शेवटी झोपणार. आमका पडलेली नसतं रे लांबड्या, तू ढेंगा लावलंस काहीतरी की झोपलो, तुका बटनांची पडलेली नसतात. पण तीच महिला वर्ग सगळ्यांच्या शेवटी झोपणारा, सगळी बटन बघ बघा. आज तुका खरोखरच पडगेट टाकल्यासारखं वाटतं. होय, नाडकर्णींचे आभार मानावे तेवढे कमी. त्या विठ्ठल रखुमाईच्या समोरच माका बसवला असो, अगदी समोर, आणि त्याका असं उचलून दगड उचलून टाकत पुसू टाक. पैसे मिळाले त्याका, माका माहिती बक्षिसावर तो पाकिट तुम्ही किती द्याल तर माका अगोदर माहिती होतं. त्यामुळे त्याच्यात ऍडजस्टमेंट केली तर माका आधीच माहिती आहे. त्यामुळे तसं काय मी काय एक माका वाटत नाही तू किती बक्षीस मिळाल्याबद्दल. हा बाकी ठीक ना, असू दे. ह्या सगळा झाला की सकाळी योगेश का ट्रकच असतात वराडा, ट्रक, आणि बेंजोवाले पेटात उठणार. नवऱ्या मुलाका कॅबिन मध्ये कोंबल्याने की पेटा विकत जाणार. मग अशी सगळी म्हटलं ना ते नवीन नवीन गाणी त्याका बरीच येत. प्रेमावर वरलं तुझं आता नको रे बाबा. आणि मग तोच सांगता कुठच्या जुन्या गाण्यात शुक्रतारा. अरे शुक्रतारा मी 7वीत असताना म्हटलं, 7वीत असताना शुक्रतारा. तुका त्या तोडीस तोड गाणं म्हणते शुक्रतारा. ऐका, तू कधी ऐकलेला नसशील. येशील 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 राणी पहाटे पहाटे येशील, तुझिया माझिया प्रेमाची पावती साखर चुंबन देशील, येशील येशील बोले
तू गाण्या बिण्यांच्या नादात लागू नको, उगाच इज्जत घालून बसशील. चेष्टेत नाही सांगत बुवा. स्वर ते 7वीत असताना वाजवले, आता कशात वाजवू? आता मला स्वरांची गरज नाही, मी स्वराशिवाय म्हणू शकतो. स्टेजवर असा माईक घेतला की म्हण. तुझ्यासाठी मुळीच नव्हतं रे कान्हा, तुझ्याशिवाय माझ्या मनात कोण झाली. जरा लांब बस पण मला नाही. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले मनात कान्हा रे, तुझ्यासाठी आले मनात कान्हा रे, तुझ्यासाठी आले मनात. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले मनात कान्हा रे, तुझ्यासाठी आले मनात कान्हा रे, तुझ्यासाठी आले मनात. बरीच गाणी आहेत. मग नवऱ्या मुला कॅबिन मध्ये कोंबल्याने की बेंजो आले पेटन सकाळपासून कच्ची लावून टप्पावर. होय टप्पावर. रंग तुझा काळा रे काळा रे काळा रे, मसाला तुझा गळा रे गळा रे गळा रे. करशी काव काव भरत्या येळा रे, पक्षी काळी तू कोण कावळ्या रे. कसं चालत तुला सांगते, विचारलं होतं ना मगाशी. होय बुवा. मग बेंजोवाले पेटात उठत, या गो दांड्यावर नवऱ्या मुला की रुखवात वगैरे येऊन गेली की मग सांगणार चला नवऱ्या मुलाला घेऊन या. नवऱ्या मुलाला घेऊन या म्हटल्यानंतर मग योगेश का नेऊन उभं करतो. अंतरपाठ ठरल्याने की मग चालू स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं पल्लाळ मुरुडं विनायकमहं चिन्तामणि देवरं लेण्याति गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामेराजन चौचितं गणपती पूज्या सदा मंगलं शुभमंगल सावदा शुभमंगल सावदा शुभमंगल सावदा. शेवटची मंगळा झाली, मंगळाष्टका झाली की तू मगाशी बुवा गाणं म्हटलंस काळी बिंदिकाचं तर गाणं म्हणत सांगतो तरी बुवा. 101 रुपयाचं. त्या हर्ष राणे आणि सगळे माझे मित्रमंडळी, हर्ष राणे आणि मित्रमंडळी यांच्यासाठी हे माझ्याकडून आधी गाणं. मेरी जिंदगी सवारी तुझको गले लगा के बैठा दिया पलक पे तुझे ख्वाब में मिला के
वाजवण्यासाठी कॅशिओ डोक्याने वाजवण्यासाठी श्री प्रसाद नाडकर्णी यांच्याकडून एक 501 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कॅशिओ पण वाजवतो तर गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, तेरे राजा गुलाबीच झाली, ती गेली, आता पिवळी झाली. पुढच्या वर्षी मग वाटतं पिवळी किंवा वेगळी येत, निळी बिळी गॅरंटी नाही त्याची. पण जो ओल्ड इज गोल्ड हो. माझ्या मनी प्रियाची, माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते, टेन्शन असतं आणि ते टेन्शन समजतं कधी, ज्यावेळी महिला वर्ग केस विचारतात ना त्यावेळी फणीत केस साठवतात, त्यावेळी त्यांना टेन्शन किती आता समजतं. आणि ते केस सुद्धा महिला वर्ग टाकून देत नाही, एवढीच संसाराची काळजी. त्या केसांचे गुठळे करून एका भरणीत साठवून ठेवतात. लोके बुवा कधी येत तिची वाट बघेल, तो केव्हा तरी येता ना. टेम्पो आला टेम्पो, केसावर भांडी, केस ती भरणी बाहेर काढणार, लोके बुवा केस देणार आणि त्याच्यावर स्टीलचा गमेल घेत आणि संध्याकाळी नवरो इल्यानंतर आनंदात सांगतात, हो ते बघा लोके बुवानी मोठा गमेल दिला. म्हणजे केस गेलेल्याचं दुःख त्यांना नसता, पण नवीन स्टीलचा गमेल घेतल्याचा आनंद असता त्यांना महिला वर्ग म्हणतात बुवा. कारण त्यांच्या वांगडा वाकडा तो खाय चुलीची. त्यामुळे मी चांगला तर त्यांच्या मार्केटमध्ये जाताना सांगितले ते का जरा 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 घेते तुमचं सगळं. मार्केटमध्ये जाताना त्यांनी मगाशी बोललो ना, मार्केटमध्ये जाताना शेजारणीकडे ठेवून जात. त्या दिवशी काय गंमत झाली, 2 फॉरेनर त्याच्या लिंगडाळी दिली आणि ती हमारू हमारू करीतच इली, चॉम करीत इल्याबरोबर एका वाटला ही माका विचारत आणि मग तिने काय केला, त्या पोरग्यान घेतला आणि तो आपल्या घरी घेऊन गेलो. आता घरी घेऊन गेल्यानंतर याच्या घराच्या समोर एक फणसाचं झाड आहे. तर फणसाचं झाड बघून ती पोरा लोके बुवा विचारतात, अरे व्हॉट इज दिस संदीप, लोके व्हॉट इज दिस. आता फणसाक इंग्लिश मध्ये काय म्हणतात तर हे का माहिती आहे. आता आणली घरी म्हटल्यानंतर सांगा काय, म्हणून येऊ त्या पोरांना सांगतो, अरे दिस इज फणस. तो न वाटला जरा, दिस इज फणस. फणस म्हटल्याबरोबर काप्या फणसार वांडरासारखं चढलो.
एक कापो फणस काढला आणि त्याची 2 भेसकाला केला आणि त्या पोरांक सांगता दिशी टणक टणक करू, दिशीच कापो फणस. ती म्हणतात व्हेरी नाईस, व्हेरी नाईस म्हटल्यानंतर बारक्या फणसावर चढलो. बरको फणस एक काढला आणि तो भेसकाला करीत रोवलो ना हातच घातला भुतू. 2-4 घरी असे काढला आणि घोटियो भारी कुवळ कुवळ कुवळला आणि त्यांना सांगता दिस इज लिबलिबीत करू, दिस इज बरको फणस. ती म्हणतात व्हेरी नाईस. ती कुवळल्यामुळे खाली पडली. ती पोरगी विचारतात तरी व्हॉट इज दिस. जिओ वरना सांगता दिस इज गोटी. कुवळल्यामुळे खाली पडली आणि ह्यो घायत घायत हाफ पॅन्टीवरच चढलेलो फांसा. गोटी बघून झाल्यानंतर ती पुरा वरती बघून विचारतात अरे व्हॉट इज दिस. संदीप व्हॉट इज दिस. ह्यो सांगता दिस इज कुरी. तू गेलो खय बघा, तू उठान गेलो बुवा. पूर्वीचा काळ वेगळं होतो रे. पूर्वीच्या काळी हे लहान लहान मुलं ना हे फाटकी पॅन्ट घालून जर जात असले शाळेत तर आई रप्पू करून द्यायची. कशासाठी तर शाळेतली बाकीची मुलं असतील अमुक माणसाचं पोरगो फाटकी पॅन्ट घालून येलो म्हणून आई रप्पू करून द्यायची. पण आज बुवा परिस्थिती बदलली आहे. जेवढा फाटके असतात ना तेवढी त्याची किंमत जास्त आहे. चांगली पॅन्ट घेऊन गेलंस तर 1000 रुपये किंमत आहे आणि ढोपरावर भोका पडलेली पॅन्ट घेऊन गेलंस तर 2000 रुपये. आज फाटलेल्याची किंमत वाढली. आज पण बुवा तसाच झाला. मी पण चांगला करतो पण माका कोण 500 रुपये आणून देत नाही. पण आज फाटक्यात किंमत वाढली. काय करतील ते तरी. आज परिस्थितीच अशी आहे ना. पूर्वीच्या काळी बुवा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होती. रामायण लागलेला असायचा. अँटेना काहीतरी फणसावर किंवा आंब्यावर अशी लावलेली असायची. रामायण लागलेलं असायचं. दरवाजावर एक माणूस टीव्ही आणि इकडे सिरियल बघित असत आणि एका त्या फणसा आंब्यावर चढवायचे अँटेना फिरवून आणि तो दरवाजावर तो सांगायचो हे राम दिसता सीता दिसत नाही मुंगळे वाढले जरा तिकडे फिरव. तो आंब्यावर चढान करा करा फिरवी अँटेना. राम सीता दिसाक लागली की सांगा हे राम सीता दिसतात लक्ष्मण गायब झाले जरा अजून फिरव मुंगळे वाढले. तो घरा फिरविसर इकडे रामायण संपा. तर सरळ कधी दिसलेला नाही पण अज्ञान होता. पण पूर्वीच्या काळी बुवा समाधान होता. पण आज विज्ञान असून समाधान नाही. ह्या मग या गोष्टीतनं बुवा सांगायचा बरोबर ना. पूर्वीच्या काळी आणि नाटकं बसवायची सामाजिक नाटकं आणि स्त्रीची भूमिका पुरुषच करीत रे. मग सीता वगैरे पळवून आणलं नाही की परत नेऊन सोडित कारण ठेवून तरी काय करतील पुरुषच असत पूर्वीच्या काळी होय ना. पूर्वीचा काळ वेगळं होतो आणि हिरोच्या हातात बंदूक द्यायची ठेचण्याची आतमध्ये बार भरीन गट्ट्यावाल्या स्टेजच्या पाठी ठेवी झाला की समोरच्या विलनने पडायचा. लोकांना वाटायचं हिरोन बार घातला भरलेलो नसता ॲटॉम बॉम्बवर याची कमाल असा. आणि असाच नाटक चालू झालं. हिरोच्या हातात ठेचण्याची बंदूक रिकामी दिला आणि हिरोची वाक्य फेक अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. असो 4-5 वेळा बोंबाटलो पण गट्टो काय पेटाय ना आणि तू विलन काय मराय ना. त्याच्यापेक्षा तू विलन मेलो कारण त्याका वाक्य नव्हता. ह्यो कधी ठॉक करताना कधी मरतो. ह्यो मारणा केलो अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरच्या लक्षात येला ॲटॉम बॉम्बवाल्याचं काहीतरी प्रॉब्लेम झाला. मागे जाऊन बघितल्यानंतर तिचा दोष नाही होतो. ते का माचीस दिलेली शेळी आणि तो कांडावडी तेवढा फुकट. तो कांडावडी ह्यो अरे ए थांब तुला मी आता ठार मार. तो कांडावडी अरे ए. शेवटी डायरेक्टर बोललो काय आता उपयोग दिसत नाही. त्यांनी पडद्याच्या खालनं एक चाकू सरकवला आणि त्या हिरोक सांगितलं ना आजच्या दिवस ते का चाकूवान मार. तू हिरो म्हणता अरे एवढ्या लोकांच्या समोर चाकू घेणार कसा म्हणून त्याने आपल्या पदरचाच वाक्य टाकला अरे ए आज मी तुला या बंदुकीनेच मारणार होतो पण आज या गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची म्हणून आज बंदुकीने नाही मारित. ती चाकू हातात घेतला आणि पुन्हा वाक्य फेक अरे ए
थांब तुला मी आता ठार मारतो असं म्हटल्याबरोबर ऍटोम बॉम्ब भेटलो. तू विलन असतच खाली पडलो का आयुष्यात पहिल्यांदा ऐकला तो चाकवाचो बार होता. बुवा अज्ञान होता पूर्वीच्या काळी पण समाधान होता. आज विज्ञान असून समाधान नाही ह्या माका या गोष्टीतनं बुवा सांगायचं होता. बाकी काय विषय जबरदस्त शिट्टी बिट्टी भारीच वाजवतात. अरे घर में एक ही नाम, हर घर में एक ही नारा गूंजेगा, हर घर में एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में सुरुवात करते आणि मग थोडासा बाकी बुवांचं सगळं मिटवून टाकले. मी तो उठानच गेलो. तो आता येऊच ना बुवा. या ठिकाणी वा चला पोच पावती मिळाली. कमी झाले पैसे माका पण ते नाही ही का गाणीच म्हणते आता की काय बोलू. या ठिकाणी बतावणीसाठी तातूशेठ नाचणकर, बतावणीसाठी तातूशेठ नाचणकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुमच्यासाठी ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुमच्यामध्ये दिसला. जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही.
अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. या ठिकाणी डॉक्टरने कॅशिओ वाजवण्यासाठी सांगितलेला होता. तो वाजवते आणि गजरात सुरुवात करूया. टाकल्यान काय काय करते ते त्याका समजाले बुवा. सांगायचं गाणं लाभ घेतो. या पिट्टीचा आवाज जरा वाढवा. या बॉस स्पीकर का लावा. टाकल्यात नको मारवा. आवाज जर येता तेरी उम्मीद कामादी हसू नको. येतं ना आवाज वाढवा. हा कोळी गीत वाजव. तेरी उम्मीद नको. ते का झोपाचं नाही. हसू नको. पैसे
तेरी उम्मीद बुवा. सन्माननीय विनोद शेट्टी यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक दिले. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. लेवल केलं असं मानतो. आता लेवल झाली ठीक आहे. पण बुवा विषय तुका सांगायचा म्हणजे तेरी उम्मीद तुम्हाला मनात सांगितलं. पूर्वीचो काळ वेगळं होतो रे. हे सगळे जुने काकात त्यांना विचार. आताची प्रेमाच वेगळी आहे. तू मगाशी सांगितलं टाकटूक टाकटूक केल्याने की झाले 2-3 हजार. पाटणा विचारतात किती झाले. नाही ते मित्रच आहेत ना माझ्या वर्षराणी असा विचारतात. आणि आता जो कॅशिओ मी वाजवला तो दैबावमध्ये ज्यावेळी नाडकर्णी साहेबांनी फोन केला की बुवा कॅशिओ आणला तर बरं होईल, त्यावेळी मी दैबावला आलो. त्यावेळी तिथल्या एका काय त्यांचं नाव घाडी कोणतरी त्यांनी तो उपलब्ध करून दिला. खरोखरच मी माझ्या मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो त्या ठिकाणी. कारण तो आता त्यांनी दिला नसतं तर मी वाजवला नसतं. त्यामुळे त्यांना विसरून चालणार नाही. बरोबर ना. असं ठेवूचं असतं बरोबर ना. लेवलच्या बाहेर गेले. हो बाई काय हा प्रकार. मुलीगत धोका गुळ. वेगवेगळीच गाणी ते प्रेमच वेगळा यांचा वाटतं. काळी मेहंदी का तर म्हणतात म्हणजे पूर्वीचो काळ वेगळं होतो. आज मी सांगते आताचा या सगळं काळी मेहंदी बिंदी गाणी. अहो तेव्हा चिठ्ठीये देऊचे लागत या जुन्या माणसा. प्राणप्रिये संध्याकाळी काजी खाली येशील. ती चिठ्ठी पोचवाकच 8 दिवस लागत. तोपर्यंत रोज 8 दिवस जाऊन काच झाडायचे. तर प्रेम वेगळा होता हो पूर्वीचा. ते बघा ते काका असतात ते पट्टा काय परिस्थिती होती तेव्हा. आणि आता साधा मोबाईलवरनं कोण माहिती पण नसतं. टाकटुक टुक 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 झालं की झालं. रात्रीचे 2 वाजता सुद्धा चॅटिंग. हो इतक्या त्या मोबाईलचं अतिरेक झालो. ह्या कामासाठी गेले तरी मोबाईल बाथरूम मध्ये घेऊन जातो आणि बसल्या जागेवरनं चॅटिंग करून विचारतात आता तुला मी काय पाठवू. इतको अतिरेक हो. मोबाईल वापरा फक्त तो अतिरेक करू नको त्याचं. बरोबर ना. अतिरेक झालं नाती तुटली या मोबाईलमुळे. प्रेम जमा दे ते काय जमा होता कोणचा तर त्याची वाटच लावला ना काय नाही काय. 2 वाजता सुद्धा विचारत पोरग्या का काय गो झोपलं. त्या पोरात माणूचा लागत रात्री 2 वाजता तर जागे आहे. रिप्लाय देतो होय झोपले मम्मीनी पप्पाच्या मधी होय. मग त्या पोरग्या विचारता किती रे तू येतं इकडे. येत असलंस तर मशीनच्या वाड्यात नाही येऊ नको. एक मस बुळाकली ते त्यांना पाय सराकलो तो तोंड फुटून मरशील पुढल्या दाराने. म्हणजे हे प्रेमाचे विषय असू दे. पण बुवानी सांगितल्याप्रमाणे ज्यांची झालेली नाहीत त्यांचं यंदा काय करो फुटान दे असं म्हटलं नाही. होऊन दे आणि त्यांची लग्न होऊन दे आणि सत्यनारायणाच्या पूजेक आमची दोघांची बारी ठेवून दे. अशी त्या रामेश्वर गवळनाथ गजबादेवी विठ्ठल रखुमाईच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी तुमचं का तुमचं ते निमतला गाणं तिने काहीतरी गाणं म्हटलं तो गाडा होत. जीता था जिसके लिए वा तू माणसा ते तू रुमाल भरून केव्हाही ही गाणी म्हणतं कशाकडे वाटत ह्यो हसा होतो तो सक्सेसफुल वालो. ही परिस्थिती आहे ना बुवा. म्हणून असली गाणी मी म्हणण्याच्या भानगडीत पडत नाही. एखाद्याला आवडला तर बरा बरोबर ना. तुझं आपलं ठीक आहे. तू मोबाईलवरच चॅटिंग चालू आहे. असू दे बाबा तुझा तरी होऊन दे. हो चॅटिंग दाखवता आणि काय असू दे. ह्या कलियुगावर
आज चणे वाटाणे शेंगदाणे एका डोळे नसन सुद्धा लोक त्यांना चकना म्हणतो. याची परिस्थिती आहे. चणे वाटाणे शेंगदाणे एका डोळ्यात काय तरी पण लोक त्यांना चकना म्हणतात. हे कधी गाडी बिघडलेली विचारलंच ना काय झालं तर तो सांगतो ती बंद. पण एखादी पोरगी बिघडलेली त्याला विचारलंस काय झालं तर तो सांगतो ती चालू हा. योग बिघडलेल्याचं फरक हा. हे इकडे मी लय बोलू शकते. अरे डे साजरे केले जातात. चॉकलेट डे, साडी डे, फिशपॉट डे, प्रेमाचा दिवस काय तो माका माहिती नाही. गौडे म्हणतो व्हॅलेंटाईन डे म्हणतात तर माका माहिती होता. तुझे पोरगे घर पोचले बघा. अरे हे सगळे डे साजरे करा पण 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, माझ्या राजाची जयंती प्रत्येक घराघरामध्ये साजरी झाली पाहिजे. कारण समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं, पाण्याचं मोल घालण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं आणि त्या शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं. कारण महाराजांची कीर्ती रे भल्या भल्यांना सुटला घाम. कोणी घेईना पुढाकारच चालेलीच मानली हार. इतक्यात एक सरदार उठला, म्हणाला महिला उंगा शिवाजी भाऊ, आणि त्यानं इडा उचलला. नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान. जिथं जागता जणून सैतान, अंगी दहा हत्तीचं बळ, पाहणारा कापे सळसळ. वाटेत भेटेल त्याला चिरडी खानाची सैना निघाली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणीची अब्रू लुटली. कोट कोट रोखणारे वादळ. इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी भेटतात पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी भेटतात पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. आता मागिनीच तो छावा, आता वाघिणीच तो छावा, कधी मारला कसा ठेचावा, डोक्यात कधी निघावा. प्रतापगडावर भेटीचा सांगावा धाडला. महाराज खानाच्या भेटीसाठी गेले. महाराजांना पाहून खान असून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. खान असून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला. पण महाराज खूप हुशार होते. ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या हातातल्या बोटातून वाघ नख घालून गेलेले होते. वाघ नखांचा मारा केला आणि खानाचा कोतडा बाहेर काढला. कारण तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती, फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती, फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. वाघाच्या जातीची पावलादी छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पावलादी छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी.
शब्दात मी आता काय बोलणार नाही जास्त, फक्त गजर या गावावर लिहिलेलं आहे. काय इकडून तिकडे समजा काय चूक झाली तर सांभाळून घ्या. पोवाड्यासाठी मयूर सावंत यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाबा उद्या भारी आले कणकवली. अखिलेश फाळके बुवा उद्या यावं. भारी आज तुम्ही करू आमच्या प्रेमातच पडले. दिनदुबळ्यांचा तो काही वारी भरला तो श्वासात. सन्माननीय मंगेश मयेकर यांच्याकडून पोवाड्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दिनदुबळ्यांचा तो काही वारी भरला रे श्वासात. संकट येता भक्तांवरी उभा राहतो रे रणात. दिनदुबळ्यांचा तो काही वारी भरला रे श्वासात. संकट येता भक्तांवरी उभा राहतो रे रणात. या जनात मनात विठ्ठल रखुमाई दैवत. या जनात मनात विठ्ठल रखुमाई दैवत. या जनात दिनदुबळ्यांचा तो काही वारी भरला रे
बुरगाची शाना म्हणून बुवा तुमका काय म्हटलंय बघा, म्हणजे 500 रुपये देण्यासाठी म्हणत नाही मी, पण खरोखर मनापासून अगोदरच बुवा दिले. एकच वाद लोके दादा नाव ताण्याच्या ओठावर, एकच वाद लोके दादा नाव ताण्याच्या, एकच वाद लोके दादा ओठावर, एकच वाद लोके दादा नाव ताण्याच्या ओठावर, एकच वाद लोके दादा नाव ताण्याच्या ओठावर, वादा लोके दादा नाव ताण्याच्या ओठावर, एकच वादा लोके दादा नाव ताण्याच्या ओठावर. इटबाव लिंगड दोनही गावे त्यांच्या नावावर, इटबाव लिंगड दोन गावे त्यांच्या नावावर, इटबाव लिंगड दोन गावे त्यांच्या नावावर, इटबाव लिंगड दोन गावे त्यांच्या नावावर. कृपादृष्टी देवी आम्हा भक्तावर, दृष्टी देवी आम्हा भक्तावर, कृपादृष्टी देवी आम्हा भक्तावर, कृपादृष्टी देवी आम्हा भक्तावर. नवसाला पावतो देव रामेश्वर, नवसाला पावतो देव रामेश्वर, नवसाला पावतो देव रामेश्वर, नवसाला पावतो देव रामेश्वर. तू दयावंत तू भगवंत देवी शिरावरी तो हात, तू दयावंत तू भगवंत देवी शिरावरी तो हात. या जनात मनात विठ्ठलकुमारी दैवत, या जनात मनात विठ्ठलकुमारी दैवत, या जनात मनात विठ्ठलकुमारी दैवत. गावात मंदिरे भक्तांचे श्रद्धास्थान, गावात मंदिरे भक्तांचे श्रद्धास्थान, गावात मंदिरे भक्तांचे श्रद्धास्थान, गावात मंदिरे भक्तांचे श्रद्धास्थान. दर्शनास येती ज्यांना मिळतो रे, दर्शनास येती ज्यांना मिळते रे वरदान, दर्शनास येती ज्यांना मिळते रे वरदान, दर्शनास येती ज्यांना मिळते रे वरदान, दर्शनास येती ज्यांना मिळते रे वरदान. अभिषेक मयेकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. मंडळाच्या वतीने आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. संकट आले आम्हावरी धावून येई रे क्षणात, संकट आले आम्हावरी धावून येई रे क्षणात. या जनात मनात विठ्ठलकुमारी दैवत, या जनात मनात विठ्ठलकुमारी दैवत, या जनात मनात विठ्ठलकुमारी दैवत. जगदीश वाड्यांचा आहे एक गाव, जगदीश वाड्यांचा आहे एक गाव, जगदीश वाड्यांचा आहे एक गाव, जगदीश वाड्यांचा आहे एक गाव. माका माहिती आहे ते साधारण सांगते. डगरेवाडी, पेडणेकरवाडी, दुधवडकरवाडी, शेगुलवाडी, बागवाडी, हरबाची वाडी. माका माहिती होतं तू साधारण विचारशी. गणेशवाडी,
यशवंतवाडी, आडारी उत्कटवाडी, त्याच्यानंतर वाघोबाची वाडी, हवेली नगर, गेली आणखी आणखी एक थोडी थांब खरी गेली शोधते पण आज तुका सांगते सगळं म्हटलं हे विचारणार बुवा. फाटकवाडी एक बुवा, त्यात जोगलवाडी, वरची नरेवाडी, वरची लोकेवाडी, जेठेवाडी, आगवणवाडी, त्याच्यानंतर कोंडवाडी, भोजनेवाडी, खालची नरेवाडी, त्याच्यानंतर गणेश राणेवाडी, सुतारवाडी, घाडीवाडी, सावंतवाडी, भंडारवाडी अशा ज्या बुवा वाडी 33 वाड्यांचं गाव आहे. बरोबर ना? माका जर माहिती आहे तर तुका झालं आता काय लिहून घेतलं बरेच ते चांगले. 33 वाड्यांचा आहे एक गाव, 33 वाड्यांचा आहे एक गाव, वाड्यांचा आहे एक गाव, 33 वाड्यांचा आहे एक गाव. देवगड विठबाव गावाचे या नाव, देवगड विठबाव गावाचे या नाव, विठबाव गावाचे या नाव, विठबाव गावाचे नाव. सुखी समाधानी फेरी सर्वांना येई तू साथ, सुखी समाधानी फेरी सर्वांना देई तू साथ. या जगात मनात विठ्ठलमाई दैवत, या जगात मनात विठ्ठलमाई दैवत, या जगात मनात विठ्ठलमाई दैवत. विठ्ठलमुळ्यांचा तो कैवारी भरला रे श्वासात, संकट एका भक्तावरी उभा राहिला रे गणात. विठ्ठलमुळ्यांचा तो कैवारी भरला रे श्वासात, संकट एका भक्तावरी उभा राहिला रे गणात. या जगात मनात विठ्ठलमाई दैवत, गंगा वाहते पाहू निर्मळ मनाची, कीर्ती गाजते हडपीड मध्ये स्वामी समर्थ महाराजांची, कीर्ती गाजते देवगडाच्या स्वामी समर्थ महाराजांची. गंगा वाहते पाहू निर्मळ मनाची, गंगा वाहते पाहू निर्मळ मनाची,
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा